नमस्कार मित्रांनो, राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेसह श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या पात्र असलेल्या 27,15,000 लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून या पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटी द्वारे अनुदानाचे वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी 4,800 कोटी रुपये निधीची मंजुरीसह हे अनुदान वितरित करण्यासाठी 19 डिसेंबर 2024 रोजी एक महत्त्वपूर्ण असा जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेसह श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांचं अनुदान वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून डीबीटी द्वारे हे अनुदान वितरण करायला मंजुरी दिलेली आहे. डिसेंबर आणि जानेवारीचं अनुदान सुद्धा आता डीबीटीच्या माध्यमातून वितरित केलं जाणार आहे. यामध्ये ज्या लाभार्थ्याच्या अकाउंटला आधार लिंक झालेले नाहीत असे जे काही खाते असतील यांना फक्त जानेवारी 2025 चं अनुदान हे PFMS द्वारे वितरित केलं जाणार आहे आणि तिथून पुढे प्रत्येक लाभार्थ्याला फक्त आणि फक्त डीबीटीच्या माध्यमातूनच हे अनुदान वितरित केलं जाणार आहे. आणि मित्रांनो, अशाच प्रकारे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत आधार लिंक झालेल्या 12,36,425 लाभार्थी आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अंतर्गत 14,79,366 लाभार्थी असे एकूण दोन्ही योजनेच्या अंतर्गत 27,15,791 लाभार्थ्यांना आता डीबीटीच्या माध्यमातून या अनुदानाचं वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. ज्या लाभार्थ्यांच्या बँक खात्याला आधार लिंक झालेले आहेत अशा लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून उघडण्यात आलेल्या सेंट्रलाइज बँक खात्यामधून अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे आणि याच्यासाठी 19 डिसेंबर 2024 रोजीच्या या शासन निर्णयाच्या माध्यमातून 408 कोटी 13 लाख रुपये निधीचं वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, सर्व जिल्हाधिकारी यांना या जी.आर.च्या माध्यमातून कळविण्यात येत आहे की आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांनी लाभार्थ्यांची अचूक माहिती डीबीटी पोर्टल वरती भरल्याची खातरजमा करावी, जेणेकरून या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटीच्या माध्यमातून अनुदान वितरण करण्यासाठी मदत होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे पात्र असलेल्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे. ज्यांचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक झालेले आहे अशा आधार लिंक झालेल्या बँक खात्यामध्ये आता या दोन्ही योजनेच्या अनुदानाचं वितरण होण्यास सुरुवात होणार आहे. धन्यवाद.